कधीकधी असं होतं ना की वर्तमानातली एखादी घटना आपल्याला थेट इतिहासाच्या पानांमध्ये घेऊन जाते. भारतीय नौदलाने अलीकडेच घेतलेला एक निर्णय तो अगदी तसाच आहे. तो आपल्याला 400 वर्ष मागे घेऊन जाणार आहे, एका महान योद्ध्याच्या दूरदृष्टीपर्यंत. चला तर मग सुरू करूया हा प्रवास. तर हे जे शब्द आहेत ना, ही फक्त एका बदलाची घोषणा नाहीये. यामागे एक खूप मोठा विचार आहे, एक प्रतीक आहे. हे शब्द आपल्याला काय सांगतायत? तर भारतीय नौदलाची जी नवीन ओळख आहे ती आता गुलामगिरीच्या, वसाहतवादाच्या सावलीतून बाहेर पडतीये आणि आपल्या स्वतःच्या स्वदेशी इतिहासाच्या प्रकाशात येतेय. मग प्रश्न हाच पडतो की कोण होते हे 17व्या शतकातले योद्धे राजे आणि भारतीय नौदलाच्या नव्या ओळखीसाठी त्यांचीच प्रेरणा का घेतली गेली? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात जरा डोकावून बघावं लागेल. त्या काळात जेव्हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर एका नव्या शक्तीचा उदय होत होता. चला तर मग आपल्या या कथेची सुरुवात करूया थेट वर्तमानातून, त्या प्रतीकापासून ज्याने आपल्याला हा सगळा ऐतिहासिक शोध घेण्यासाठी प्रवृत्त केलं. झालं असं की 2022 मध्ये भारतीय नौदलानं एक नवीन ध्वज, एक नवीन निशाण स्वीकारलं. आणि त्याच्याबरोबर मध्यभागी काय आहे तर शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेपासून प्रेरणा घेतलेला एक निळा अष्टकोन. आता हा बदल वाटतो तितका साधा नाहीये. याआधीच्या ध्वजावर होता सेंट जॉर्ज क्रॉस, जे ब्रिटिश राजवटीचं प्रतीक होतं, ते आता काढून टाकलंय. म्हणजे बघा, हा फक्त डिझाईनमधला बदल नाही, तर एका गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या स्वदेशी अभिमानाला जपण्याचा हा एक प्रयत्न आहे. आणि हा जो अष्टकोन आहे ना, त्याच्या आकारामागेही एक मोठा विचार दडलेला आहे. याच्या 8 बाजू, त्या 8 दिशांचं प्रतीक आहेत. याचा अर्थ काय? तर भारतीय नौदलाची पोहोच आणि ताकद ही सर्व दिशांना आहे, समुद्रावर आणि समुद्राच्या पलीकडेही. खरं तर हा महाराजांची दूरदृष्टी आणि आजच्या आपल्या सामरिक गरजांचा एक खूप सुंदर मिलाप आहे, नाही का? बरं, आता वर्तमानातून आपण एक मोठी उडी मारूया आणि थेट जाऊया 17व्या शतकात. चला, तो काळ समजून घेऊया जेव्हा या नौदल क्रांतीची खरी गरज निर्माण झाली होती. जरा कल्पना करून बघा, 17व्या शतकातली कोकण किनारपट्टी हे एक अक्षरशः रणांगण होतं. इथे युरोपातून आलेल्या शक्तिशाली नौदलांचं आणि जंजिऱ्याच्या सिद्धीचं पूर्ण वर्चस्व होतं. म्हणजे भारताचा पश्चिम किनारा, जिथे व्यापार होता, संपत्ती होती, पण त्यावर नियंत्रण कोणाचं? ते या परकीय शक्तींचं. समुद्रावर पूर्णपणे त्यांचंच राज्य होतं आणि आपल्या स्थानिक सत्ताधीशांना त्यांच्या मर्जीवर अवलंबून राहावं लागायचं. आणि हे धोके कोण होते? तर पोर्तुगीज, ब्रिटिश, डच आणि जंजिऱ्याचे सिद्धी. अहो, ही फक्त काही नावं नाहीत, तर त्या काळातल्या जणू काही महासत्ताच होत्या. पोर्तुगीज, ब्रिटिश, डच यांच्याकडे मोठमोठी जहाजं होती, खतरनाक तोफा होत्या. आणि दुसरीकडे हा जंजिऱ्याचा सिद्धी, हा तर किनाऱ्यावर सतत दहशत माजवणारा एक अत्यंत धोकादायक शत्रू. विचार करा, अशा परिस्थितीत स्वराज्य टिकवणं किती मोठं आव्हान असेल. आणि बरोबर याच आव्हानाला सामोरं जाण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक असा विचार मांडला, एक अशी कल्पना आणली, जी त्या काळात पूर्णपणे क्रांतिकारी होती. तो विचार म्हणजे ज्याचं समुद्रावर राज्य तोच सर्वशक्तिमान, जलमेव यस्य बलमेव तस्य. हा फक्त एक विचार नाहीये, हा महाराजांच्या नौदल धोरणाचा आत्मा आहे. विचार करा, त्या काळात बहुतेक भारतीय राजे फक्त जमिनीवरच्या युद्धांवर लक्ष द्यायचे. पण महाराजांनी ओळखलं होतं की समुद्रावर आपलं वर्चस्व नसेल तर स्वराज्य कधीच सुरक्षित आणि सार्वभौम होऊ शकणार नाही. आणि मग सुरू झाला आरमारांचा जन्म. 1654 मध्ये कल्याणजवळ पहिलं जहाज बांधलं गेलं आणि मराठा आरमाराचा पाया रचला गेला. 1660 पर्यंत एका नवीन गोदीची स्थापना करून मजबूत नौदल तळ उभारायला सुरुवात झाली. आणि 1662 पर्यंत तर शाईस्तेखानासारख्या शत्रूंशी लढताना मराठा आरमाराने समुद्रावर नियंत्रण मिळवायलाही सुरुवात केली होती. म्हणजे बघा, ही प्रगती किती वेगाने झाली. अवघ्या काही वर्षांमध्ये महाराजांनी फक्त विचार मांडला नाही, तर एक शक्तिशाली आरमार प्रत्यक्षात उभं करून दाखवलं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होती माहितीये? हे आरमार पूर्णपणे स्वदेशी होतं. म्हणजे खास कोकण किनारपट्टीसाठी तयार केलेला हा ताफा होता. यातले खलाशी कोण? तर कोकणचा भूगोल जाणणारे, समुद्राच्या लाटांवर वाढलेले आपले स्थानिक कोळी आणि भंडारी बांधव. आणि जहाजे बनवण्यासाठी, त्यासाठी सुद्धा आपल्याच कोकणातलं टिकाऊ सागवान वापरलं गेलं. आता महाराजांची रणनीती त्यांच्या जहाजांच्या बांधणीतूनच दिसून येते. बघा, मराठा आरमारात मुख्यत्वे 2 प्रकारची जहाजे होती.
एक होती गुराबा. ही मोठी 3 डोलकाठ्यांची जहाजं होती, ज्यावर मोठ्या तोफा असायच्या. म्हणजे समोरासमोरच्या लढाईसाठी एकदम तयार. आणि दुसरी होती गलवत. ही लहान, वेगवान, वल्ह्यांनी चालणारी जहाजं होती, ज्यावर हलक्या तोफा असायच्या. यांचा उपयोग कशासाठी? तर वेगवान, गनिमी काव्याच्या हल्ल्यांसाठी. म्हणजे ताकद आणि वेग यांचा असा काही समतोल साधला होता की तो मोठमोठ्या युरोपीय जहाजांनाही भारी पडायचा. पण महाराजांची खरी प्रतिभा फक्त जहाजे बांधण्यापुरती मर्यादित नव्हती. खरी कमाल होती ती एक संपूर्ण, एकमेकांशी जोडलेली अशी एक लष्करी व्यवस्था, एक सिस्टीम निर्माण करण्यात. ही सागरी सामर्थ्याची प्रणाली कशी होती? तर बघा, पहिलं म्हणजे सामरिक नौदल तळ. विजयदुर्ग आणि सिंधुदुर्गसारखे महत्त्वाचे तळ उभारले गेले. दुसरं, किल्ले. किनारपट्टीवरचे किल्ले टेहळणी बुर्जासारखं काम करायचे, नौदलाला मदत करायचे. तिसरं, समुद्रातला गनिमी कावा. खाड्यांमध्ये, उथळ पाण्यात अचानक हल्ले करून मोठ्या शत्रूंना हरवायचं. आणि चौथं, सुरक्षित पुरवठा मार्ग. आपले व्यापारी मार्ग सुरक्षित ठेवून सागरी व्यापारावर नियंत्रण मिळवायचं. म्हणजे बघा, किल्ले, नौदल तळ, गनिमी कावा आणि व्यापार या सगळ्यांना एकत्र जोडून महाराजांनी एक अभेद्य सागरी संरक्षण साखळी तयार केली होती. आणि याच प्रणालीमुळं काय झालं? तर एका लहान पण चपळ अशा शक्तीला, म्हणजे मराठा आरमाराला, मोठ्या आणि पारंपरिक युरोपियन आणि मुघल आरमारांना आव्हान देता आलं, त्यांना रोखून धरता आलं. हेच तर महाराजांच्या नौदल धोरणाचं खरं यश होतं. त्यांनी युरोपीय लोकांची नक्कल करून मोठमोठी जहाजं नाही बांधली. उलट आपल्या ताकदीनुसार आणि कोकणच्या भूगोलाचा फायदा घेऊन एक अशी रणनीती तयार केली जी मोठ्या शत्रूंना अक्षरशः भारी पडली. चला, आता पुन्हा एकदा वर्तमानात येऊया आणि बघूया की हा सगळा ऐतिहासिक वारसा आज आपल्या भारतीय नौदलासाठी इतका महत्त्वाचा का मानला जातो. कारण हा वारसा आजही जिवंत आहे. महाराजांचा प्रभाव फक्त इतिहासाच्या पुस्तकांपुरता मर्यादित नाहीये. तो आज भारतीय नौदलाच्या ओळखीचा आणि अभिमानाचा एक अविभाज्य भाग बनलाय. या नौदल प्रवर्तकाला आज कशी श्रद्धांजली दिली जातेय? तर त्यांच्या राजमुद्रेपासून प्रेरित असलेला आपला नवीन नौदल ध्वज. लोणावळ्यामध्ये नौदलाचं जे प्रमुख प्रशिक्षण केंद्र आहे त्याचं नाव आहे INS शिवाजी. मुंबईतलं महत्त्वाचं केंद्र INS आंग्रे हे मराठा नौदल प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावाने ओळखलं जातं. इतकंच नाही तर नौदल अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच्या पट्टीवर म्हणजे एपोलेट्सवर सुद्धा त्यांच्या चिन्हाचा समावेश करण्यात आला आहे. ही काही उदाहरणं आहेत जी दाखवून देतात की महाराजांचा वारसा आणि त्यांची दूरदृष्टी आजही तितकीच प्रासंगिक मानली जाते. असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी स्वतःच म्हटलं होतं, येणाऱ्या पिढ्या मला भारतीय नौदलाचा जनक म्हणतील. आणि बघा, आज 350 वर्षांनंतरही त्यांचं हे विधान किती खरं ठरतंय. त्यांची दूरदृष्टी, स्वदेशी तंत्रज्ञानावरचा भर आणि ती एकात्मिक संरक्षण प्रणालीची अनोखी संकल्पना, याच सगळ्यामुळे त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखलं जातं. आणि हा सन्मान पूर्णपणे सार्थ आहे. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की एका प्रतीकाची ताकद नेमकी काय असते आणि आपल्या इतिहासाचं पुनरुज्जीवन करून आपण भविष्याला कसा आकार देतो. नौदलाच्या ध्वजावरचा हा बदल फक्त एक प्रतीक नाहीये, तो एका राष्ट्राच्या आत्मविश्वासाचं, आपल्या इतिहासावरच्या अभिमानाचं आणि भविष्याकडे पाहण्याच्या एका नवीन दृष्टिकोनाचं प्रतिबिंब आहे. आणि हा बदल आपल्याला हा विचार करायला नक्कीच भाग पाडतो की आपला समृद्ध वारसा समजून घेणं भविष्यातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी किती महत्त्वाचं ठरू शकतं.